आज अखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण 16 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आज शासनामार्फत जाहीर करण्यात आलेली आहे। अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची वाट पाहत होते, परंतु या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळालेला नाही। अनेक दिवसांपासून चुकीच्या अपडेट यूट्यूबवर येत होत्या, परंतु आज सत्य बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे की नेमकं पीक विमा कधी मिळणार व केव्हा मिळणार, आणि पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची लिस्ट आता जारी करण्यात आलेली आहे। जर या लिस्टमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच 100% पीक विमा मिळणार आहे। तर बघा, आज ज्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती या ठिकाणी टक्के निधी मंजूर करून दिला आहे याची यादी आज या ठिकाणी आलेली आहे। तर चला शेतकरी बांधवांनो, लगेच ती यादी पाहून घेऊया। जर तुमचा देखील जिल्ह्याचा नंबर या 16 जिल्ह्यामध्ये असेल तर या ठिकाणी तुम्हाला येत्या 2 दिवसांमध्ये पीक विमा जमा होणार आहे, अशी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। पत्रकारांनी या ठिकाणी स्वतः ही माहिती सांगितलेली आहे। चला तर या ठिकाणी जाणून घेऊया कोणते ते जिल्हे आहेत। बघा, तर शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 2024च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। शेतकऱ्याला पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळाला नाही। राज्यभरातील शेतकरी वर्ग मदतीच्या प्रतीक्षेत होता। आता अखेर सरकारने नुकसान भरपाई पीक विम्याचा दुसरा टप्प्याचा निर्णय जाहीर केला गेला आहे। लक्षामध्ये घ्या, 317 अब्ज रुपयांची भरपाई या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे। यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। बघा, सविस्तर जाणून घ्या अगदी 5 मिनिटांमध्ये कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळणार आहे, सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। चला तर लगेच या ठिकाणी कोणते आहेत ते जिल्हे पाहून घेऊया। बघा, तर नुकसान भरपाईची एकूण आकडेवारी पाहता शेतकरी बांधवांनो, 2024च्या खरीप हंगामात जे काय नुकसान झाले होते, बघा शेतकऱ्याच्या हातूनच नुकसान झाले। बघा, 317 अब्ज रुपयांची या ठिकाणी नुकसान भरपाई मंजूर केली गेली आहे। ही माहिती या ठिकाणी सरकारी सूत्रांनी या ठिकाणी दिलेली आहे। या एकूण रकमेपैकी आतापर्यंत 162 अब्ज रुपये या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित केले गेले आहे। म्हणजे की लक्षामध्ये घ्या, तो पहिला टप्पा या ठिकाणी वितरित केला गेला आहे। आता उर्वरित 155 अब्ज रुपये लवकरच या ठिकाणी वितरित करण्याची प्रक्रिया सुरळीत या ठिकाणी पार पडणार आहे। कारण लक्षामध्ये घ्या, आता प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी 10,000 रुपये प्रति हेक्टरच्या आसपास या ठिकाणी मदत मिळणार आहे। पहिले काय झालं होतं, पहिले या ठिकाणी शेतकऱ्याला 1,500 रुपये हेक्टरीप्रमाणे मदत मिळाली होती, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला फक्त 5,000 7,000 असेच या ठिकाणी पीक विम्याचा पहिला टप्पा मिळाला, परंतु आता दुसरा टप्पा या ठिकाणी जास्तीचा मिळणार आहे। आता बघा, राज्यातील विविध विभागांसाठी नुकसान भरपाईची रक्कम वेगवेगळी मंजूर करण्यात आली आहे। येथे प्रत्येक विभागासाठी मंजूर केलेल्या रकमेचा आणि त्यापैकी वितरित केलेल्या रकमेचा तपशील देखील देण्यात आलेला आहे। आता आपण जाणून घेऊया कोणत्या विभागाला किती रक्कम या ठिकाणी देण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, अनेक दिवसांपासून चुकीच्या अफवा यूट्यूबवर पसरत होत्या की जे काय पीक विमा आहे त्याचा टप्पा उद्या जाहीर होणार, 14,000 रुपये हेक्टरी मिळणार, 30,000 रुपये हेक्टरी मिळणार, पण सर्व चुकीची माहिती आहे। बघा, सत्य माहिती जाणून घ्या, फक्त 10,000 रुपये हेक्टरीप्रमाणे शेतकऱ्याला मदत मिळणार। मागच्या वेळी पहिल्या टप्प्यामध्ये जी काय मदत मिळाली होती ती फक्त 4,000 2,000 3,000 अशी या ठिकाणी जे काय 4 एकर रान असेल तरच ही रक्कम मिळालेली आहे, परंतु आज हेक्टरी या ठिकाणी 10,000 प्रमाणे मदत या ठिकाणी जारी करण्यात आलेली आहे। आता ती येत्या 2 दिवसांमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार, परंतु निधी आणि तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे का नक्की पाहून घ्या। तर शेतकरी बांधवांनो, पहिलाच जो काही विभाग आहे तो आहे नाशिक विभाग। आता बघा, सरकारने सुमारे 149 दशलक्ष रुपयांची नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी मंजूर केले गेलेला आहे। तर बघा, त्यापैकी 2760 लाख रुपये आधीच्या ठिकाणी वितरित करण्यात आले होते। आता उर्वरित 12,227,00,000 रुपये अद्याप वितरित करायचे आहे। नाशिक विभागातील शेतकऱ्यांना आता लवकरच उर्वरित रक्कम या ठिकाणी मिळणार असल्याची माहिती देखील समोर आली गेली आहे। आता शेतकरी बांधवांनो, पुढील विभाग म्हणजे की पुणे विभाग। आता बघा, पुणे विभागासाठी सरकारने 282 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले गेले आहे। मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या विभागामध्ये अद्याप पूर्ण रकमेची वाटप करण्यात आलेली नाही। पुणे विभागामध्ये अहिल्यानगर, पुणे जिल्हा या ठिकाणी आणि सोलापूर जिल्हा या ठिकाणी समावेश झालेला आहे। या भागामधील शेतकऱ्यांना लवकरच या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा जाहीर करण्यात येणार आहे। लवकरच त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येणार आहे। आता या ठिकाणी 10,000 हेक्टरीप्रमाणे शेतकऱ्याला मदत मिळणार अशी माहिती सरकारी सूत्रांच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आली आहे। आता पुढील जिल्हा कोणता आहे हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे।
आता शेतकरी बांधवांनो, पुढील विभाग आहे तो आहे कोल्हापूर विभाग। आता कोल्हापूर विभागामध्ये सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचा या ठिकाणी समावेश होतो। या विभागासाठी एकूण 15 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते। त्यापैकी 2.57 लाख रुपये या ठिकाणी आधीच वितरित करण्यात आले असून उर्वरित रक्कम या ठिकाणी लवकरच वितरित करण्यात येणार असल्याची मोठी माहिती सरकारी सूत्रांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाली आहे। आता पुढील विभाग या ठिकाणी पाहणे अत्यंत गरजेचे आहे। आता शेतकरी बांधवांनो, छत्रपती संभाजीनगर विभागाचा पण या ठिकाणी समावेश झालेला आहे। त्या देखील भागामध्ये नुकसान भरपाई, पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे। बघा, या विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड परिसराचा समावेश होतो। या विभागासाठी 56 लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे। यापैकी 118 लाख रुपये या ठिकाणी नुकसान भरपाई मंजूर या ठिकाणी अदा देखील करण्यात आली असून बघा, फक्त 4 लाख रुपये या ठिकाणी देणे बाकी आहे। म्हणजे की शेतकऱ्याला या ठिकाणी पीक विमा मिळायचा राहिलेला आहे। तो या ठिकाणी येत्या 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जारी करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। ही सर्वात महत्त्वाची माहिती जे काय गुप्त सूत्र आहे यांच्या माध्यमातून मिळालेली आहे। आता पुढील विभाग म्हणजे की लातूर विभाग। लातूर विभागामध्ये धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश होतो। या विभागासाठी सरकारने 62 लाख रुपयांची या ठिकाणी पीक विमा नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा म्हणून या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे। नुकसान भरपाई 103 लाख रुपये या ठिकाणी झाली आहे। यापैकी 9.2 लाख रुपये वितरित करण्यात आले असून उर्वरित रक्कम या ठिकाणी वितरित करायची बाकी आहे। आता पुढील जिल्हा या ठिकाणी पाहून घ्या शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। आतापर्यंत सर्व या ठिकाणी चुकीच्या बातम्या यूट्यूबवर सुटल्या होत्या, त्या तुम्ही पाहिलेल्या आहे, परंतु आज या ठिकाणी सत्य बातमी तुम्हाला पाहायची आहे की नेमकं कोणत्या जिल्ह्याला किती नुकसान भरपाई मिळणार आणि तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे का, तुमच्या गावाचं नाव यादीमध्ये आहे का। जर असेल तर येत्या 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यावर या ठिकाणी निश्चितच पैसे जमा होणार आहे। जर तुम्हाला 5 एकर शेत जर असेल तर त्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला 20,000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली गेली आहे। तर आता बघा, पुढील विभाग कोणता आहे ते आपण लगेच या ठिकाणी पाहून घेऊया। आता पुढील विभाग आहे म्हणजे की अमरावती विभाग। आता अमरावती विभागामध्ये 62 लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे। यापैकी बघा 3 लाख रुपये वितरित करण्यात आले असून उर्वरित पैसे या ठिकाणी वितरित करण्याचे बाकी आहे। आता अमरावती विभागामध्ये बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याच्या ठिकाणी समावेश होतो। येत्या 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। आता बघा, पुढील जे काही विभाग आहे ते आहे नागपूर विभाग। नागपूर विभागामध्ये 20 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे, म्हणजे की नागपूर विभागाचा यामध्ये समावेश आहे। आता बघा, नागपूर विभागामध्ये वर्धा, नागपूर, भांडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे। या भागामध्ये येत्या 2 दिवसांमध्ये या ठिकाणी नुकसान भरपाई, पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार आहे, अशी माहिती या ठिकाणी सूत्रांच्या माध्यमातून मिळालेली आहे। म्हणजे की अनेक दिवसांपासून यूट्यूबवर चुकीच्या बातम्या पसरत होत्या। शेतकऱ्यांनी अत्यंत प्रतीक्षा केली गेली आहे की नेमकं पीक विमा कधी मिळणार, परंतु तो दिवस या ठिकाणी आज उजडलेला आहे। आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी सोन्याचा दिवस उगलेला आहे, कारण या ठिकाणी आज यादी जाहीर करण्यात आली आहे। येत्या 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। तर ही बातमी नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला या ठिकाणी माहिती झाल्यावर त्यांनी काय म्हणले आहे ते बघा। अतिवृष्टीमुळे माझ्या द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। बघा, या मदतीमुळे मला थोडाफार दिलासा मिळेल, परंतु प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत ही रक्कम या ठिकाणी कमी मिळत आहे, परंतु या ठिकाणी शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे। बघा, पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने म्हणले, आम्ही गेले कितीक महिने झाले या मदतीची वाट पाहत होतो, आता ती मदत या ठिकाणी मंजूर झाल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे। मात्र आता ही रक्कम लवकरात लवकर आमच्या खात्यामध्ये जमा व्हावी ही आमची अपेक्षा आहे। येत्या 2 दिवसांमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी जमा होणार आहे, अशी माहिती सरकारने या ठिकाणी स्वतः दिलेली आहे। ही सर्वात महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। सोबतच शेतकऱ्याला एक काम देखील करावं लागणार, जर ते काम शेतकऱ्याने नाही केलं तर शेतकऱ्याला 1 पण रुपया या ठिकाणी जमा होणार नाही। तर ते कोणते काम आहे या ठिकाणी लगेच अगदी 4 सेकंदामध्ये पाहून घेऊया। तर 16 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली होती। या ठिकाणी 100% पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तुम्ही आता लिस्ट पाहिलेली आहे। जर या लिस्टमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर येत्या काही सेकंदामध्ये किंवा काही 2 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावर रक्कम जमा होणार असल्याची माहिती मिळालेली आहे। म्हणजे की कधीही तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे। तर शेतकरी बांधवांनो, कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका। तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या खात्याची KYC करून घ्यायची आहे। ते केल्याच्या नंतर तुम्हाला कधी या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा तुमच्या खात्यावर जमा होणार अशी माहिती समोर आली आहे। त्यामुळे
कोणत्याही चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका। कोणतीही रक्कम 30,000 रुपये हेक्टरी मिळणार नाही, फक्त 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणेच पीक विमा मिळणार अशी माहिती सरकारी सूत्रांच्या माध्यमातून मिळाली आहे। ही सर्वात महत्त्वाची आणि अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही होती आजची अपडेट। धन्यवाद।